हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। आज आहे गुरुवार आणि आज मसाला केलेला आहे। तर मसाला करायला घातला, भाजून घेतला, दुपारीच भाजून ठेवलेला आणि काय झालं जिथं बनवायला नेला गावात, तर इथं गावात पण करून देतात। तर एक ठिकाणची मशीनच नव्हती, विकलेली होती आणि दुसऱ्या ठिकाणी नेला, तिथं त्यांची मशीन बंद, म्हणजे डंक आहे तो अर्धा झालेला एक जणाचा आणि तिथंच ते काहीतरी त्याचा घोटाळा झालेला। मग ते तिथून परत घरी आणला आणि नंतर मग संध्याकाळी 6 वाजता लोटेवाडीला, इथं जातं जवळ लोटेवाडी, तर तिकडून बनवून आणला। मग कारण आमचा मसाला पूर्ण संपलेला होता, संध्याकाळची एक भाजी होईल एवढाच मसाला शिल्लक होता, अगदी 2 चमचेच। त्यामुळे आज कसल्याही परिस्थितीत तो करावाच लागणार होता। आणि ही जी चिनी मातीच्या भरणी, मसाला स्टीलच्या डब्यात भरला तर ते स्टीलचा डब्बा आपला होल पडतात आणि डब्बासुद्धा खराब होतो। त्यामुळे असं चिनी मातीच्या किंवा काचेच्या भरणीतच तो भरून ठेवावा लागतो आणि 6 महिने जातो एकदा हा। 1 किलो आपली तिखट मिरची असते आणि पाव किलोला नाही 125 ग्रॅम बेडगी मिरची आणि 125 ग्रॅम अजून कुठली तरी मिरची होती, जी की तिखटसाठी होती आणि बेडगी मिरची कलरसाठी, अशा 3 प्रकारच्या मिरच्या होत्या। तर 6 महिने जातो एवढा मसाला एकदा बनवला की। तर 6 महिन्यातून आम्ही एवढा मग परत करतो, म्हणजे जसा संपल तसा। त्यामुळे 1 किलोचा करतो, जास्तीचा करत नाही, कारण जास्त दिवस झाल्यावर पण मग त्या मसाल्याला तेवढी चव राहत नाही, हळूहळू त्याचा फ्लेवर कमी होतो। आणि ह्याचं भरणीचं झाकण फुटलेलं आहे, त्यामुळं ह्याला अगोदर एक प्लेट आहे ती जरा पॅक बसते, ती ठेवली आणि बांधून ठेवलं। आता वरून एक पातेलं परत मी झाकते ह्याला, ते वरती भरणी जी आहे आता पोटमाळ्यावरती ठेवायची आणि रोजचा लागणारा आहे तो मग एका भरणीत काढलेला आहे। मग ती 1 महिना 1.25 महिना तरी तो भरणीतला मसाला जाईल, महिनाभर तरी जातो आरामशीर, किंवा मग संपल तसं मग त्यातला काढून घेतो। तर आता ही भांडी घासून घेतली आणि संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे। तर ही भांडी फक्त मसाल्याची घासली होती, तरीसुद्धा हाताला मिरची तिखट एवढं लागलं ना, फक्त भांड्याचं तिखट होतं तरीसुद्धा ते हाताला चांगलं झोंबत होतं। तर इथं ना मी काल मेहंदी भिजत घातलेली होती, तर आवळा, बीट, कढीपत्ता, चहा पावडरचं पाणी घेतलेलं आहे आणि जास्वंदीची फुलं आणि पानं दोन्ही पण घेतलेलं आहे। आणि मेथी भिजवलेली नव्हती म्हणून मी काय केलं की मेथीची पावडर जी केलेली होती घरामध्ये, तर ती मेथीची पावडर 2 चमचे टाकलेले। आणि मेहंदी जी आहे ती अशी तर हे सुट्टी मेहंदी जी भेटते ना केसांना लावायसाठी, जी ओरिजिनल मेहंदी असते, आता हे पंढरपूरमधून आणलेली होती, अर्धा किलो एवढी। आणि हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि चहा पावडरीचं जे पाणी, चहा पावडरीचं पाणी कॉपी असेल तर तुम्ही ते टाकू शकता, मग हे पाणी तुम्हाला करायचं नसेल तर। आता हे सगळं थोडंसं पाणी टाकून फिरवून घेतलेलं आहे आणि रात्रभर भिजत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी लावायचं। तर ह्याच्यामध्ये लागल तसं हळूहळू पाणी टाकत आपल्याला मेहंदीसाठी जेवढं लागणार आहे त्यानुसार पाणी टाकून हे बनवून घेतलं। म्हणजे काय अजून थोडंसं जाडसर राहिलं होतं, त्यामध्ये परत पाणी टाकून परत ते फिरवून घेतलं, असं करून मेहंदी यामध्ये भिजवून घेतली। तर रात्रभर भिजत ठेवल्यामुळं काय होतं की ह्याला पूर्ण कलर आहे तो मेहंदीचा काळपट येतो। आता पांढरे केस ह्या मेहंदीने लालच होतात, काळे होत नाहीत। मेहंदीचा जरी कलर काळा झाला तरी ना काळे होत नाहीत।
आता बघा, अगोदर पांढऱ्या केसावरनं आपलं वय झालं असं समजून यायचं, पण आता हल्ली कुणाचीही केस खूप लवकर पिकतात. त्यामुळं आता केसांवरून वय सांगता येत नाही. कारण अगदी शाळेतल्या मुलांची सुद्धा केस पांढरे होतात. कारण आपलं हे खाणं पिणं आणि जेवढं शरीरात म्हणजे सगळंच घटक असतील तर केस आपले काळे राहतात. मेन म्हणजे आपलं प्रोटीन चांगलं पाहिजे. तर दुसऱ्या दिवशी असा याला कलर आलेला होता. नंतर ती लावली मी केसांना. इथं ना हे मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. आता भाजल्यानंतर सगळ्या मिरच्या मिक्स केल्या आणि मसाल्यासाठीचं जिरं आणि शहाजिरं अगोदर भाजून घेतलं. जे बिना तेलाचं आहे ते अगोदर भाजून घेतलं. तर हा मसाला सासूबाईंनी भाजलेला होता. माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे, तर आज त्यांनी भाजलेला होता. तर इथं लवंगा, काळी मिरी आणि अजून काहीतरी, आता सगळ्याचं नाव आपल्याला लक्षात राहत नाही, आणि दालचिनी, चक्रीफूल असं हे काय आहे ते सगळं गरम करून घेतलं. आणि मोहरीसुद्धा अशी मोहरी सेपरेटच तडतड करेपर्यंत गरम करून घेतली. मेथ्या होत्या त्या पण. आता त्यांनी सगळं 1 किलोला जेवढं लागतं तेवढं दुकानदार काढून देतात, आणि कसा बनवायचा ह्याची लिस्टसुद्धा त्यासोबत दिलेली होती. जर मसाला कुणाला बनवायचा येत नसेल तर ते मसालेवाले आता हल्ली लिस्टसुद्धा त्यांच्याकडे म्हणजे असती सगळ्या सामानाची यादीसोबत, आणि पाठीमागं त्याची रेसिपीसुद्धा देतात. तर मसाला भाजायला असा काय एवढा जास्त वेळ लागत नाही. आज खरं तर चुलीवर भाजायचा होता, पण वारं एवढं होतं ना आज विचारू नका, खूप वारं होतं. आणि आता मग ज्याला तेल लावून भाजायचं आहे ते थोडंसं देशी धन घेतलेलं आहे. आता ह्या बाकीचे जे पदार्थ राहिलेले ते थोडंसं तेल लावून असं भाजून घेतलं. त्यांनी दिलेलं असतं त्यातलं मात्र काही काढून ठेवायचं नाही. जेवढं दिलं आहे तेवढं 1 किलोच्या प्रमाणात त्यांनी बरोबर दिलेलं असतं. तर आपल्याला काय सवय असते की जो खडा मसाला आणला की त्यातलं थोडं काढून ठेवा आपल्या मसाल्याच्या डब्यात, पण आपण तो सेपरेट आणायचा आणि मसाल्याबरोबर जेवढं काय दिलं आहे तेवढं सगळं घालायचं. कारण मसाला आपला जर चांगला झाला तर ना भाजीला परत वरून जास्त काय घालायची गरज पडत नाही. आणि हळकुंड ही अशी हळकुंड तेलात टाकल्यानंतर भरपूर फुलतात. हिंग पण दिलेला आहे आणि खोबरं कट करून घेतलेलं आहे. आता वेलची, तीळ आणि खसखससुद्धा होते, पण सासूबाईने ते घातलं नाही. मी बनवते त्यावेळी मी ती बारीक करून घालते, पण त्यांनी ते नको म्हणल्या, तर ते साईडला ठेवलं. मग हिंग तेवढा घातला त्याने. हळकुंड पण अजून थोडी होती, पण त्यांचं म्हणणं अजून जास्तच पिवळं होईल, मग तिखट लाल दिसत नाही, पिवळं दिसतं, मग त्याने कमी केलं. जायफळ होतं ते पण फोडून टाकायचं होतं, पण असंच तेलात तळून घेतलं ते. तर मी काय करते, मी मागच्या वेळी बनवलेलं त्यावेळी कांदा वाळवून तो तळून घेतला होता आणि खोबरं पण खिसून नंतर ते भाजलं होतं. पण इथं आता त्यांच्या पद्धतीने त्या जशा करतात नेहमी तसा केलेला आहे. असा पण छान होतो आणि तसा पण छान होतो. पण ही पद्धत सोपी आहे, जास्त वेळ लागत नाही आणि आपल्या पद्धतीने करायला खोबरं आहे ते थोडंसं थंड झाल्यानंतर सेपरेट द्यायचं. तर कांदा आता जे काय तेल टाकायचं आहे जास्तीचं ते कांद्यामध्येच टाकलं जातं. कारण मसाल्यामध्ये बाकीच्या मसाल्यात जर खडा मसाला भाजताना तेल जास्त वापरलं तर तो बारीक व्यवस्थित होत नाही. त्यामुळे कांद्यामध्ये खोबऱ्यामध्ये तुम्ही तेल घालू शकता, पण नंतर मसाल्याला थोडंसंच, मिरचीला सुद्धा थोडंसंच तेल लावून मसाला म्हणजे मिरची भाजली जाते. कारण जास्त तेल झाल्यासुद्धा मिरची व्यवस्थित बारीक होत नाही. तर असा मसाला वर्षभर राहिला तरी टिकतो, खराब होत नाहीत. आता यामध्ये काही जण लसूण घालतात, पण लसणामुळे काय होतं की जो मसाला आहे त्याला जरा लवकर जाळी पकडते. मग थोडा 2-3 महिन्याचा करायचा असेल तर तुम्ही लसूण घालू शकता. पण आपण भाजीला वरून ताजा लसूण घालतोच, त्यामुळं मसाल्यात आम्ही तर कधी घालत नाही. एखाद वेळी घातला असेल, पण शक्यतो आहे ह्याच पद्धतीने असाच करतो. असा पण चांगला होतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.